कॅमेऱ्यासमोर मी आणि माझ्या पुत्ररत्नानं थोडीशी शायनिंग मारली आणि आम्ही आमच्या कामाक लागलो. म्हटला चला आज खिचडीच बनवूया, कारण दुसरा पण या काम होता. खिचडीबरोबर काहीतरी तोंडाक हव्या म्हणान हे नळये तळूक घेतले. पण तेलाच्या बाबतीत मी जरा जास्तच कंजूस असे. म्हणानच कमी तेलात नळये तळान येऊक हवे म्हणान तडका पॅनमध्ये तळूक घेतले. त्याच्यामुळे माका तेल पण कमी लागला आणि माझे नळये पण तळान इले. लहानपणी 5 बोटांनी 5 नळये असे घालून कोणी कोणी खाल्ले ते कमेंट करून माका नक्की सांगा. दुसरा काम ह्याच होता की चिंचेची चटणी माका आज करूची होती. त्यासाठी सकाळीच मी चिंचारे काढून चिंच पाण्यात भिजवलेले. गरजेनुसार थोडा पाणी टाकून चिंच मिक्सरात फिरवून घेतले. नंतर मग ती पेस्ट अशी चाळणीवर टाकून त्याचं मी कोळ काढून घेतले. कढईत थोडासा तेल टाकून गाळलेली पेस्टला फोडणी दिले. वरून मग चवीपुरता मीठ, काळा मीठ, मालवणी मसालो, धना पावडर आणि थोडंसं गरम मसालो टाकून थोडं वेळ मी शिजवले. थोडा वेळ शिजल्यावर जितकी मी चिंच घेतलेलं आहे ना तेवढंच गूळ टाकून आणि 2 चमचे साखर टाकून मिक्स करून घेतले. ही चटणी दाटसर होईपर्यंत शिजवले. झाली आपली आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी. चटणी झाल्यावर जेवण घेतलं आणि नंतर मग दीदीन घरात बनवलेल्या फालुद्यावर ताव मारलो. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब